नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात जर आपण पाहिलं तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिलेला आहे। आपल्या सोबत काँग्रेस नेते यशोमती ठाकूर आहेत। ताई, कसं पाहताय संपूर्ण प्रकरणाले? काल राजीनामा झालेला आहे रुपाली चाकणकर। मला असं वाटतं की खूप आधी होऊन जायला पाहिजे होता राजीनामा। वारंवार त्यांनी काही चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, पण आता राजीनामा झाला तर देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे। पण दुरुस्ती जर पूर्ण करायची असेल तर जे लोक बाकी लोकांची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये दिसते आहे त्याही लोकांचे राजीनामे झाले पाहिजे। भरपूर साऱ्या मंत्र्यांची त्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट आहे आणि नावं आता मी काय घ्यावे, साऱ्या जगाला ती नावं माहिती आहेत। अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि जादूटोना विधेयक जे झालेलं होतं त्याची अंमलबजावणीच नाही। कोणी उठतं आणि कोणी दुकानदारी सुरू करतं आणि हे शासनाच्या छत्रछायेखाली होत आहे। हे लोक हिंदू धर्माला बदनाम करण्याचा पूर्ण षडयंत्र करतायत आणि हिंदू धर्माचं माध्यमातून लोकांना फसवतायत आणि जिकडे तिकडे का ज्या महिलांवर अत्याचार केला ह्या कॅप्टन भोंद्यांनी ते काय हिंदू नव्हत्या? मग काय सुरू काय आहे? आणि मला आश्चर्य वाटतं की ते विचित्रताई वगैरे खूप साऱ्या गोष्टी बोलतात, पण आता काही नाव म्हणतात आहे आमचं हे की पकडल्या गेलं। अरे पकडल्या गेलं तिथले ती बाईंनी हिंमत ठेवली म्हणून ते पकडल्या गेलं, नाही तर काय पकडल्या जात होतं? मला सांगा, तो राम रहीम पण सोडल्या जातो आहे। तो कोणता तो आसाराम बापू, त्याचे बॅनर पोस्टर अख्ख्या मुंबई पुण्यासारख्या शहरात लागतात, याच्यावर सरकार काही करत नाही आहे। आणि येऊन त्यू या युवा पिढीला या भोंदू बाबांच्या मध्ये फसवतायत आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्यायकारक गोष्टी होत आहेत। हे सगळं थांबलं पाहिजे अशीच आमची भावना आहे। पण ज्या गोष्टी ज्या हिशोबानं आदरणीय देवेंद्र फडणवीस होम मिनिस्ट्री चालवत आहेत त्यांनी हे सगळे प्रकार थांबवले पाहिजे। फक्त हिंदूंच्या नावावर वोट न घेता त्यांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हिंदू धर्माला जो बदनाम करतोय आणि जो ह्या अशा अन्यायकारक गोष्टी करतोय त्याला तिथं कटिबद्ध केलं पाहिजे। महिला आहे म्हणून माझी बदनामी केली जाते असं देखील रुपाली चाकणकरांनी म्हटलंय। मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं असं देखील। हो, मी ऐकलंय। चंद्रकांत दादांचं पण नाव आहे, दीपक काय त्यांचं नाव, केसरकर त्यांचंही त्याच्यामध्ये नाव आहे। मग चंद्रकांत दादांची पण व्हिडिओ व्हायरल करा की, केलं पाहिजे ना व्हिडिओ व्हायरल त्यांचे पण, का नाही करत आहेत? मला वाटतं की जाणीवपूर्वक मग चाकणकरांनाच पण त्याच्याबद्दल मी काय, गुन्हा त्यांनी केलेला आहे, गुन्हा त्यांनी केलेला आहे आणि त्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना मिळते आहे। त्यांनी महिला आयोग कधी सिरियसली घेतलं नाही। त्या ठिकाणी क्वाझी ज्युडिशियल हेड तिथे असतात आणि त्या हिशोबानं कायदा सुव्यवस्थेच्या हिशोबानं त्यांना राहायला पाहिजे, महिलांचं प्रोटेक्शन व्हायला पाहिजे होतं। पण त्या एक महिला आयोगाच्या अध्यक्ष एक महिला आहेत आणि चंद्रकांत दादा पण त्या ठिकाणी, त्यांचे पण फोटो व्हायरल झाले पाहिजेत आणि त्यांनाही तसेच त्यांचेही राजीनामे झाले। मी तर ऐकलंय की 7-8 मंत्री तिथे जात येत होते, सगळ्यांचे राजीनामे घ्या। काँग्रेसचे शहराध्यक्ष आहे पुण्याचे, त्यांनी चाकणकरांची पाठराखण केलेली आहे। अच्छा, त्यांनी काय केले मला माहिती नाही, पण चंद्रकांत दादा जर इन्वॉल्ड असतील आणि त्यांचे जर फोटो असतील, त्यांचे जर व्हिडिओ असतील आणि ते जर तिथे त्यांना श्रद्धास्थान मानत असतील तर त्यांचाही राजीनामा झाला पाहिजे। एक शेवटला प्रश्न, ज्या भोंदू बाबा आहेत अशोक खरात, त्याचं जे संपूर्ण ट्रस्ट आहे, ट्रस्ट चालू जाते, त्या ट्रस्टला पाणी देण्याचा जो शासन निर्णय तो महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये झाल्याचं त्यावेळेला मंत्री कोण होता? त्यावेळेला मंत्री कोण होता? महाविकास आघाडीचं जरी सरकार असलं तर प्रत्येक निर्णय काय मुख्यमंत्री थोडी ना करतो। त्या कोण होतं पाणी पुरवठा मंत्री? कोणाच्या अंडरमध्ये होतं? काय होतं तिथे? ते अर्बन डेव्हलपमेंटची कन्सर्न आहे की ग्रामविकासाची कन्सर्न, हे बघा। आणि काय असतील आता ते जे इन्वॉल्ड होते ते ह्यांच्यासोबत बसलेले असतील की। ह्या होत्या काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर। ज्या पद्धतीनं रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला त्याच पद्धतीनं इतर मंत्र्यांचाही राजीनामा घेतला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।